महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सध्या आपल्या सोबत आहेत। रुपालीताई, एकंदरीत आज कॅबिनेट हॉलमध्ये विधान भवनाच्या एक साधक बाधक चर्चा झाली। महिला आयोगाची कार्यप्रणाली कशी असावी, कार्यपद्धती कशी असावी, बऱ्याचशा अडचणी, बरेचसे अडथळे सांगितले गेले। स्टाफ कमी आहे, 6 पद रिक्त आहे। यावर अध्यक्ष म्हणून आता तुमचा स्टँड काय असणार आहे? विशेषतः वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर तुमचं पद हे चांगलंच चर्चेत आलंय। गेले 3.5 वर्षामध्ये काम करत असताना 1993 साली जी 35 पदं होती तीच आता 30 वर्षानंतर सुद्धा आहेत। वाढती लोकसंख्या, वाढती मानसिक विकृता या अनुषंगाने हे पदं वाढली नव्हती, पण आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय। आमच्या महिला बालविकास मंत्र्यांनी देखील नवीन आकृतीबंध तयार होतोय, त्याची प्रोसेस सुरू आहे। त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या काही कालावधीपेक्षा गेल्या 3.5 वर्षामध्ये आम्ही मग तो टोल फ्री तयार करणं असेल, लीगल एड क्लिनिक असेल, मोफत सरकारी वकील देणं असेल, या सायबर सुरक्षा असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून ह्युमन ट्रॅफिकिंगसाठी चांगल्या पद्धतीचं नेटवर्किंग असेल, हे सगळं काम आम्ही या माध्यमातून गेले 3.5 वर्षामध्ये केलेलं आहे। आणि यामध्ये आदितीताई अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात आहेत। त्याच्यामुळं मला खात्री आहे गेल्या 30 वर्षामध्ये आयोगामधून एखादी व्यक्ती रिटायर झाली तर तिला कर्मचारी तर PF किंवा तिचं मेडिकल अशी काही सुविधा नव्हती, पण आदितीताई आणि आदरणीय दादांचे मी मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी ही फाईल पूर्ण करत खऱ्या अर्थानं आमच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुद्धा सुविधा दिलेल्या आहेत ज्या आत्तापर्यंत नव्हत्या। म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत, कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते, आपल्या अनुभवातून आपण तो करण्याचा प्रयत्न करत असतो आणि निश्चितपणाने हा प्रयत्न यशस्वी होईल। मात्र या सगळ्या दरम्यान विशेषतः तुमच्यावर बरंचसं ट्रोलिंग होताना बघायला मिळतंय। या बैठकीत सुद्धा तुम्ही त्याबाबतीत अगदी उघडपणे नाराजी व्यक्त केली, तुमची चिंता आहे इतर महिलांबाबत ती सुद्धा व्यक्त केली। नीलम गोरेंनी अक्षरशः तुमची समजूत काढलेली आहे। सध्या या सगळ्या ट्रोलिंगच्या दरम्यान तुमच्या बाबतीत जो शब्द वापरला जातो, एक मेकअप पॉलिटिक्स केलेलं जातं आहे। आज मवियाच्या सगळ्या महिला नेत्या या सुद्धा राजभवनावरती तुमच्या राजीनाम्याची मागणी घेऊन गेलेल्या होत्या। गेली 18-19 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करत असताना हे गृहीत धरलेले टीका होणार असतात। टीका आणि कोणी किती चांगल्या पद्धतीचं काम करायचा प्रयत्न केला तरी टीकाकार हा असतोच, त्याच्यामुळे मला त्याचं काही फारसं विशेष असं वाटत नाही। ह्या टीका करत असताना मला आवर्जून सांगायचं की त्यांनी कामाच्या बाबत सूचना कराव्यात। खालच्या पातळीवरच्या टीका केल्या तर ह्या समाज माध्यम म्हणून महिलांकडूनच महिलांवर अशी टीका हा अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीच्या ज्या टीका केल्या जातात त्याच्यापेक्षा त्यांनी आम्हाला जर काही कामाच्या संदर्भात सूचना केल्या, त्याच्या काही अनुभव असतील ते आमच्याकडे दिले तर निश्चितच आम्ही त्या सूचनांचं स्वागत करू। विदर्भातल्या महिलांनी उघड नाराजी व्यक्त केली की आम्हाला या बैठकीला बोलवलंच गेलेलं नाही। अशी माजी मंत्री असणाऱ्या यशोमती ठाकूर यांनाही तुम्ही बोलवलं नाही। आदरणीय उपसभापती नीलमताईंनी आजची बैठक आयोजित केली होती आणि ही काय पहिली बैठक नाही आहे। आजची जी बैठक पार पडली तशाच स्वरूपाच्या बैठका ह्या विभागवार देखील होतील, त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं जाईल। आणि अनेक महिलांना बोलवलं पण काही जणी उपस्थित राहू शकल्या नाहीत। पुढच्या बैठकींमध्ये जे राहिले त्यांच्या त्या भागामध्ये गेल्यानंतर त्यांना आमंत्रित करेल। एक महत्त्वाचे प्रश्न वैष्णवी हगवणे प्रकरणाबाबतीतले की आता जर गळफास घेतलेला असेल वैष्णवी हगवणेंनी तर कशा पद्धतीने पंखा इतकं वजन पेलू शकतो का, असा एक प्रश्न महत्त्वाचा पुढे आला आहे। आणि या बैठकीदरम्यान सुद्धा चर्चेमध्ये अशा प्रकारच्या केसेसमध्ये पीडित महिलांच्या बाळांचा मुद्दा समोर आला की त्यांची कस्टडी कोणाकडे द्यावी। महिला आयोग, पोलीस प्रशासन, गृह विभाग याबाबतीत काही ठोस पॉलिसी तयार करणार आहेत का, काही ठोस ठराविक नियमावली तयार करणार आहेत का? कोणतीही केस झाली तर त्या केसच्या संदर्भातला तपास हा पोलिसांकडे जातो। तो तपास पूर्ण करत असताना तो विधी सेवा प्राधिकरणाकडे जातो आणि या सगळ्या विभागांशी संपर्क करून त्यांच्याशी समन्वय साधत आपल्याला पीडितेला न्याय द्यायचा असतो। वैष्णवीच्या प्रकरणामध्ये सुद्धा राज्य महिला आयोगाने सुरुवातीला सुमोटो दाखल केला, FIR दाखल झाली आणि हा तपास सुरू झाला आहे। याच्यामध्ये आयोग पूर्णपणे वैष्णवीला न्याय देण्यासाठी आणि तिच्या माहेरच्या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। त्याच्यामुळे या सगळ्या तपासामध्ये जी भूमिका निभावावी लागेल तिथं आयोग निश्चितपणाने असेल आणि आपण सगळेजण एकत्रित येऊन खरे पुन्हा वैष्णवी होणार नाही यासाठी प्रयत्न करूयात, वैष्णवीला न्याय देऊयात। त्याच्यामुळे पोलिसांना तपासात सहकार्य करूयात। तपास करत असताना सगळ्याच बाबी आपल्यासमोर यामध्ये येणार आहेत आणि बाळाच्या संदर्भातला सुद्धा हा CWCच्या संदर्भातला विषय येतो। याच्यामध्ये ही न्यायालयीन कोठडी आणि ही न्यायालयीन प्रक्रिया आहे। याच्यामध्ये सुद्धा आपण विधी सेवा प्राधिकरण आणि CWCच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत आणि ते सगळं आपल्यासमोर येईलच। खूप खूप धन्यवाद या बातचीतीसाठी। कॅमेरामॅन मंगेश पेडामकरसह मनश्री पाठक, C24 तास, मुंबई।